विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत युनिट टेस्ट फर्स्ट इयत्ता 10वी विषय इंग्लिश. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपलं जे सेक्शन आहे ते आहे सेक्शन नंबर फर्स्ट लँग्वेज स्टडी, जे की एकूण 6 गुणांसाठी आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिलं आहे डू ॲज अ डायरेक्ट एनी फोर. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला यामध्ये कृती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही व्यवस्थितपणे यामध्ये पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. यामध्ये फक्त आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. आपण याची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर आपल्याला सोडवता नाही आली तर कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. मी आपल्यासाठी ही प्रश्नपत्रिका उत्तरांसहित नक्की घेऊन येईल. यामध्ये पहिलं कंप्लीट द वर्ड बाय युसिंग करेक्ट मिसिंग लेटर. तर पहिला आहे ग्लास आणि दुसरा आहे LNCH. तर यामध्ये गाळलेला शब्द हा टाकून आपल्याला अर्थपूर्ण शब्द हा लिहायचा असतो. यानंतर यामध्ये 2 पुट द फॉलोइंग वर्ड इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला इथे खाली जे शब्द दिलेले आहेत जसे की क्राय, क्रो, क्राय, कॅरिंग, तर या सर्व शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये सेट करायचं आहे. यानंतर यामध्ये 3 आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. तर आपल्याला खाली जे वाक्य दिलेलं आहे तर या वाक्याला आपल्याला विरामचिन्ह हे वापरायचे आहे. त्यामध्ये डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट डेअर मिस्टर किशोर. यानंतर यामध्ये 4 मेक 2 वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर इच युसिंग द लेटर इन द गिवन वर्ड. तर हँडकरचीप. तर हँडकरचीप हा जो वर्ड दिलेला आहे तर यामध्ये आपल्याला 3 अक्षर लहानात लहान शब्द हे बनवायचे आहेत हँडकरचीप या शब्दापासून. यानंतर यामध्ये 5 आहे राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर बिग काय असू शकतं, बँक असू शकतं. त्याचप्रमाणे आपल्याला इथे 2 शब्द हे लिहायचे आहेत. यानंतर पुढील आहे डू ॲज अ डायरेक्ट अटेम्प्ट एनी वन. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युसिंग द पॅरास टू बी इनग्रोस. ठीक आहे, यापासून आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. आणि यानंतर 2 आहे ॲड अ कॉल्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स एक्सपांड मिनिंगफुली. तर खालील वाक्य अर्थपूर्णरित्या आपल्याला वाढवायचं आहे. ही बॉट अ हाऊस. ठीक आहे, याला आपल्याला काय करायचं वाढवायचं आहे. यानंतर 2 अटेम्प्ट एनी वन ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू न्यू वर्ड. तर यापासून आपल्याला नवीन शब्द हा तयार करायचा आहे जसं की एक्साइट आणि क्लीन. तर सेक्शन नंबर सेकंड टेक्स्टुअल पॅसेज एकूण 10 गुणांसाठी. यामध्ये आपल्याला जो उतार दिलेला आहे तर हा उतार आपण अगदी व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचायचा आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. तर त्यामध्ये सर्वात पहिला आहे फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. तर खालील जे वाक्य दिलेले आहेत तर ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. तर सर्व वाक्य आपण व्यवस्थितपणे यामध्ये पाहायचे आहेत. यानंतर यामध्ये 2 A2 कंप्लीट द फॉलोइंग द यंग सीगल फॅमिली मेंबर. तर यंग सीगलच्या फॅमिली मेंबर आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्यानंतर यामध्ये पुढील आहे A3 मॅच द वर्ड इन कॉलम ए विथ अ बी मिनिंगफुल. तर इथे आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिले कॉलम ए आहे आणि कॉलम बी आहे. तर यामध्ये 1 आहे शिरली, 2 आहे हेरिंग, 3 आहे देवर आणि 4 आहे अप रायडिंग. ठीक आहे, तर कॉलम बी सोबत याच्या काय करायचं तर आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर A4 आहे डू ॲज अ डायरेक्ट. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे कृती करायची आहे. त्यानंतर पुढील असणार आहे सेक्शन नंबर 3 तर पोएट्री म्हणजेच कवितांचं हे सेक्शन आपल्याला आहे. ते आपल्याला जी कविता दिलेली आहे ही कविता आपण अगदी व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचायची आहे. यानंतर A3 आहे रीड द फॉलोइंग स्टॅन्झा अँड डू द ॲक्टिव्हिटी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे आपल्याला जे दिलेलं आहे त्यापैकी योग्यरित्या वापरून वाक्य पुन्हा करायचं आहे. ईच डे ब्रिंग्स ओल्ड न्यू कम्फर्टेबल बिगिनिंग. त्यानंतर सेकंड आहे द रोड ऑफ अ लाईट लीड टू डिस्ट्रेस विलेज अँड सक्सेस. त्यानंतर थर्ड आहे हॅज टू टेक अ डिसिजन टीनेजर बेबी अडल्ट. त्यानंतर 4th रोड लीड अँड अ ग्रेट डिस्ट्रेस. ठीक आहे, यानंतर पुढील पाहायचं आहे सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्टुअल पॅसेज. ठीक आहे, यामध्ये आपण जो पॅसेज दिलेला आहे हा व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचा आहे. यानंतर यावर सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. तर आपल्याला इथे सर्वात पहिले लेटर लिहायचे. ठीक आहे, एक इन्फॉर्मल आणि फॉर्मल अशा प्रकारचे 2 लेटर आपल्याला इथे लिहायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपला हा प्रॅक्टिस सेट पेपर असणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे.